माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करत आहे. भाग 39. आज श्री दासबोध कथासार याची समाप्ती आहे. समास 6. आत्मा गुण आणि रूपण. पृथ्वीवर ज्याप्रमाणे पुष्कळ जागी पाणी, काही जागी कोरडी जमीन, त्याप्रमाणे सृष्टीमध्ये कुठे कुठे जाणीव असते, काही ठिकाणी नसते. 4 प्रकारच्या जीव योनी 84 लक्ष जीव ते असे: मानव 4 लक्ष, जंतू कृमी कीटक 11 लक्ष, जनावरे 20 लक्ष, पक्षी 10 लक्ष, जलचर प्राणी 9 लक्ष आणि 30 लक्ष वृक्षवेली. प्रत्येकात कमी जास्त प्रमाणात जाणीव असतेच. या सर्वांना थारा आहे तो मात्र धरतीचा. पृथ्वी नसली तर ते कुठे राहतील? नंतरचा क्रम आहे पंचभूतांचा. त्यात काही दिसतात, काही भासतात. जेथे जेथे म्हणून हालचाल गती दिसते ती अंतरात्म्यामध्ये दिसते असे ओळखावे. आता जाणीव जी असते ती कुठे व कोणत्या आधाराने राहते? तर जीव हा तिला आधार आहे. तोच सर्व सुख दुःख जाणणारा सदाशिव. आता आत्म्याचे गुण कोणते ते ऐका. अंतकरण पंचक हे आत्म्याचा अंश आहे. देहातील आकाश तत्वाचे 7 गुण तेही आत्म्याचे अंश. आता आत्म्याचे गुण सांगतो. जगात एकूण एक प्राणी जे काही करता ते सत्व, रज, तम, 9 विधा भक्ती, 4 प्रकारच्या मुक्ती, जाणणे, पाहणे, अलिप्तपणा, सहज स्थिती, सत्ता, चेतना, ऐकणे, मनन, चिंतन करणे, ध्यान करणे, अर्थबोध होणे, अनुभव घेणे, साधना करणे हे आत्म्याचे गुण. जागृतीसह 4 अवस्था, प्रकृती, पुरुष, मूळ, माया, 8 प्रकारचे देह हे आत्म्याचे गुण. थोडक्यात सांगायचे तर नामरूपात्मक जे जे स्थूल सूक्ष्म आहे त्या सर्व गोष्टींमध्ये आत्म्याचेच गुण. 33 कोटी देवी देवता, 28,000 ऋषी, भूते, खेचर, 3.5 कोटी भूतावळी, 56 कोटी चामुंडा, 9 कोटी कात्यायनी, ग्रह नक्षत्र दशावतार, 14 भुवने, 7 लोक, देव, दानव, मानव, एकूणच प्राणीजात हे आत्म्याचे गुण. असे आत्म्याचे कितीतरी गुण. मात्र परब्रह्म ते निर्विकार व निर्गुण. तरी पण त्या परब्रह्माची प्राप्ती होण्यासाठी उपासना आत्म्याचीच करणे आवश्यक आहे. समास 7. आत्मनिरूपण. न सांगता येण्याजोगे समाधान झाले तरी ते बोलले पाहिजे. बोलल्यामुळे झालेले समाधान नष्ट होणार नाही, काही गमवायला लागणार नाही की काही मांडायला लागणार नाही. फक्त एक विचार केला की समजेल. काशी विश्वेश्वरापासून रामेश्वरापर्यंत 12 मुख्य ज्योतिर्लिंग, अनेक शक्तिपीठ, जागृत देवस्थान, सिद्धांताचे सामर्थ्य, मंत्रातील सामर्थ्य, जडीबुटीतील सामर्थ्य, तीर्थक्षेत्रातील सामर्थ्य, अशी अनेक सामर्थ्य रूपाने जी शक्ती प्रगट होते ती आत्म्याची असते. बरे वाईट, शुद्ध अशुद्ध असे घडण्यामागे आत्माच असतो. अभिमान वाहणे, प्रतिसृष्टी करण्यासाठी प्रवृत्त होणे, शाप उशाप देणे या सर्वच गोष्टीमध्ये आत्म्याचे सामर्थ्य असते. पिंड अर्थात आकार, त्यामागील प्रेरक तत्वांचा शोध घेत गेलो म्हणजे सर्व लुगडा होतो. जड शरीर व त्यातील चंचल आत्मा ह्या उभयतांना जो आधार आहे तो निश्चळ रूप मंत्राचा, ब्रह्माचा प्रत्यय पाहायचा. तर जेव्हा आत्मा निघून जातो तेव्हा जड शरीर पडून राहते. निश्चळ ब्रह्म तर आहेच तसेच राहते, त्याला तर विकारच नाही. हाच न्याय ब्रह्मांडाला सुद्धा लागू पडतो. सर्व घडामोड आत्मा माया यांच्या संयोगाने चालते, तरी तिचा आरोप मात्र ब्रह्मावर केला जातो. अशी रीत आहे. तथापि जो विवेकाने प्रत्यय येऊन पाहिल तोच शाणा ठरेल. अहो जे संसारात सापडते ते नाशिवंतच नव्हे काय, ते जोवर सकळणार नाही तोवरच विश्वाचे कोडे कठीण वाटणार. एकदा का एकांतात बसून विचार करीत गेलो की आपोआपच सर्वच कोडे उलगडेल. नाही तर फक्त वेडे वाकडे तर्क करावायचे आणि बोलत सुटायचे. पण अनुभवी ज्ञानी लोक त्या बोलल्याला किंमत देत नाहीत. निर्विकार निश्चळ परब्रह्म सर्वत्र व्यापून असले तरी विश्वामधील अनेकत्व हे विकारी, म्हणून जे दिसते ते भासते ते सर्व ब्रह्मच असे भोंगळपणाचे बोलणे म्हणजे भ्रष्टाचार. म्हणून असा भ्रष्टाचार न करता जे जे माईक आहे ते सोडून द्यावे आणि मग अखेरीस जे शुद्ध उरेल ते घ्यावे. समास 8. देव क्षत्र निरूपण. ब्रह्मदेवाने लावलेला हा प्रपंचरूपी वृक्ष वाटता वाटता प्रचंड मोठा झाला. त्यावर अनेक प्रकारचे रसभरित गोडफळे लागली. अनेकांना वृक्षाखाली विसावा मिळाला. फळांचा आस्वाद घेता यावा याकरिता अनेक शरीराची निर्मिती केली गेली. विविध भोगण्यासाठी देव हवाच देह म्हणून असे केले. देहामध्ये वेगवेगळे ज्ञानेंद्रिय स्थापन केली, त्यांच्यामध्ये भेदही निर्माण केले. कानांनी ऐकावे, त्वचेने शीत व उष्ण कळावे, डोळ्यांनी दिसावे, जिभेने चव घ्यावी, नाकाने वास घ्यावा असे कार्य नेमून दिले.
यासाठी इंद्रियांना कर्मेंद्रियाची अंतकरण पंचकाची जोड दिली. या सर्व इंद्रियांची द्वारा जीव विषयांचा भोग घेतो. शरीर तर प्रत्येकालाच मिळते, त्यात हाडे चरबी हे घटक सर्वत्र सारखे असतात. तरी ईश्वराला सर्व सृष्टी परस्पर चालवायची असल्याकारणाने त्याने शरीरामध्ये इंद्रियामध्ये कमी जास्त असा गुण कर्म नुसार भेदही उत्पन्न केला. आपण जसे जसे ऊर्ध्वमुख होतच तसा भेद कमी होत जाईल. भेद मायेमुळे असतो. मायेमध्ये जो अंतरात्मा आहे त्याचे महात्म्य तर कळत नसते. चतुर्मुख ब्रह्मासुद्धा आत्म्याला जाणून पाहतो तेव्हा गोंधळून जातो. असे असताना आपण तर्काने मानाने जर जाण्यास गेलो तर किती त्रेधाधी तिरपीट उडेल. हा सर्व डोलारा म्हणजे चंचल आत्म्याचे कर्तृत्व आहे. परब्रह्माला याच्याशी काही देणे घेणे नाही. शरीर सामर्थ्यानुसार जगदीश्वर सर्वाकडून कामे करून घेत असतो. थोर सामर्थ्य ज्याच्यापाशी असते त्यांना अवतार म्हटले जाते. ईश्वराने कशी सूत्रबद्धता रचना केली ती पहा. सूर्याला अखंडपणे धावायस लावले आहे. ढगांना प्रचंड पाण्याचा साठा धरून ठेवायला सांगितले. प्रचंड अशा वायूकडून त्या पर्वत माय ढगाची पांगापांग करवितो. विजांना चमकायला लावतो. पुन्हा गंमत अशी की परस्पर विरोधेशा गुणधर्माच्या पंचमहाभूतांना परस्पराच्या मर्यादित जखडून ठेवतो. असे आत्म्याच्या कर्तृत्वाचे भेद असंख्य आहे. ते सर्वत्र कोणी जाणू शकणार नाही. तथापि याचे विवरण करते वेळी मात्र आपले मन हळूहळू नष्ट होऊ लागते. उन्मणी अवस्था प्राप्त होते. माझी अवस्था हीच आहे, ती म्हणजे आव्हान विसर्जन यांनी युक्त असे भजन करणे. तिचे महत्व विधीसुद्धा जाणीव नाही. संत सज्जन मात्र जगतात जाणतात. समास 9 सूक्ष्म निरूपण. मातीच्या मूर्ती बनवून त्याची आपण पूजा करतो. पूजन आटोपले की त्याचे विसर्जन करतो. परंतु हे करणे मनाला रुचत नाही. देव पूजायचा आणि मग टाकायलाचा ही गोष्ट प्रयत्न प्रशस्त वाटत नाही. पण जर खोल विचार केला तर देव घडवतात येतो का आणि मोठा येतो का असा प्रश्न पडतो. देव अनेक रीतीने अनेक शरीरे धारण करतो व ती सोडून निघून जातो. असा तो देव खरोखर कसा आहे ते कळण्याकरिता विवेकाची जरुरी आहे. त्या आत्मदेवाला शोधण्याकरिता अनेक साधने सांगितली गेली तरी अंतकरणातून देवाचे अस्तित्व जाणवले पाहिजे. ब्रह्मज्ञान ही काही एखादी वस्तू नव्हे की उचलून कुणाच्या हातात ठेवता येईल. तर ज्याची समजण्याची क्षमता असेल अशा मनुष्याशिवाय दुसऱ्याला देता येत नाही. सगळ्यांचीच इच्छा अशी असते की आपली आणि देवाची भेट व्हावी, पण त्यासाठी पाहिजे असणारा विवेक तुझ्याजवळ नसतो आणि विवेकासमोर नुसती इच्छा टिकत नाही. तरी लोक अविवेकीपणे हट्ट करतात. त्याला काय करणार. थोर महात्मे सत्पुरुष देह सोडून निघून जातात. नंतर लोक त्याची चित्रे मूर्ती समाध्या वगैरे बनवून पूजा करतात. तोच प्रकार सर्वांच्या उपासनेचा आहे. मोठा व्यापार करता येत नाही म्हणून शाहीच्या पुड्या विकण्याचा धंदा केला तरी त्यामुळे राजासारखे वैभव मिळेल का. म्हणून भोळा भाव अज्ञान आहे. त्यामुळे देवाची प्राप्ती होणार नाही. अज्ञानी माणसाला खरे ज्ञान पटत नाही. ज्ञानी असो त्याला तर्कज्ञान पटणार नाही. म्हणूनच खऱ्या देवांची प्राप्ती व्हावी असेल तर सिद्धांत त्याच्याच मार्गाने गेले पाहिजे. सगळी माया बाजूस सारून मुळासच हात घातला तर समाधान होईल, नाहीतर भरकटत राहणार. आता ही माया कशी ओलांडणार. देव कसा भेटणार. त्याकरिता अध्यात्म श्रवण हाच एकमेव मार्ग. त्यानेच प्रत्येक येतो. तसे केले नाही तर अलौकिक दृष्टीने सुद्धा सगळी चुकामुक होणार. खरे आणि खोटे ओळखून खोटे सोडवून देऊन खऱ्याची संगत धरावी. मन नेहमी विषयाभिमुख असते. ते अंतर्मुख करून अध्यात्म श्रवण करीत जावे. त्यामुळे मनाचा गुंता उलगडत जाईल. सृष्टीची रहस्य हळूहळू उलगडत जातील. सर्व तत्वांचे एकत्र मिश्रण या शरीरात झालेले आहे. त्यांचे ज्ञान येथेच होईल. सूक्ष्म अशा मूळ मायेची 14 नावे, निर्गुण निर्विकार निष्कलंक असे सर्वव्यापी ब्रह्म, चैतन्य, जड गुणसाम्य, वामांग दक्षिणांग, अर्धनारी नटेश्वर, अर्धमात्रा, गुणक्षोभिनी त्रिगुण अशी एकूण एक तत्वे शरीरातच सापडतील. आधी हे सर्व जाणून घ्यावे. मग सर्वच तत्वे नाशिवंत असल्यामुळे त्यांचे निरसन करून जे उरेल तेच परब्रह्म जाणून त्याचीच दृढ भावना धरावी. समास 10 विमल ब्रह्म निरूपण. या परब्रह्माचे वर्णन कसे बरे करावे. आकाश जसे सर्वांना व्यापून उरले आहे ते हातात सापडत नाही, बाजूला सारता येत नाही. जेथे वळावे तेथे आपले ते आपले आहेच. माणूस उठून गेला तरी आकाश असतेच. प्राणी कुठे पळाला तरी आकाशाबाहेर जाऊ शकत नाही. तसे परब्रह्म असे म्हणावे तरी ते उदाहरण त्याला तंतोतंत लागू पडत नाही. कारण आकाशाला मर्यादा
परब्रह्माला ती नाही, पण साधारणची कल्पना यावी म्हणून ती उपमा दिली. निरनिराळे देश तीर्थ पाहण्याकरिता फिरण्याचे कष्ट पडतात, पण परब्रह्म पाहायला कुठे जायला नको, कारण ते बसल्या जागी आहे. पक्षी जसा कुठेही उडाला तरी आकाश त्याला लपटून असतेच, तसाच प्राणी बसून राहो अगर फिरत राहो. ब्रह्म त्याच्या भोवती असतेच. ते पोकळ आहे, तसेच गंधाट आहे. ब्रह्म हे सर्वांचा शेवट, ते ब्रह्मांड भरून आहे, तसेच ब्रह्मांडाच्या बाहेर सुद्धा आहे. त्या पावित्र्याची बरोबरी कोण करील? ते जेथे नाही अशी तिला एवढी सुद्धा जागा कुठेच नाही. पृथ्वी, अवकाश, सप्तलोक, 7 पाताळे यासहित सर्व ब्रह्मांड ओलांडून गेलो तरी ते तेथे सुद्धा आहे. त्याने एकट्याने एकाच वेळी सर्वांना व्यापिले. ते सर्वांना लगडून आहे. ते भिजत नाही, मळत नाही, येत नाही की जात नाही. सर्वत्र मागे पुढे वर खाली उजवीकडे डावीकडे ते व्यापून. ते सर्वांसाठी विश्रांतीचे ठिकाण. त्याचे मोजमाप करता येणार नाही. ते स्थूल आहे असे नाही, सूक्ष्म आहे असे नाही. पिंड म्हणजे साकार, ब्रह्मांड म्हणजे निराकार. या दोन्हींचा निगास झाला की मग निराभास ब्रह्मच उरते. ते व्यापक हे खरे, पण व्यापक रूपण सृष्टी आहे तोपर्यंतच. नंतर त्याला व्यापक असे म्हणता येणार नाही. त्याची कल्पना करता येत नाही की शब्दात सांगता येत नाही. ते विवेकानेच जाणता येते. ते ऐकावे, त्याचा प्रत्यय घ्यावा, वारंवार स्मरण करीत जावे, म्हणजे उन्मनी अवस्था प्राप्त होईल. आता साधना सफल झाली, संसार सफल झाला, मायेचा हिशोब पुरा झाला, तत्वांचा निवारा झाला, साध्य हाती आले, साधन मागे पडले, विश्वरूपी संसार स्वप्नातून जाग आली, सांगता येणार नाही अशी स्थिती आली. श्रोते हो, विवेक करून अनुभव घेऊन तुम्ही सुद्धा माझी अवस्था जाणून घ्या. दाशरथी श्रीरामाने भक्तांचा कैवार घेतला. कृपा करून माझ्या मुखाने हा दासबोध ग्रंथ वधवून घेतला. याचे 20 दशक असून प्रत्येक दशकात 10 समास, याप्रमाणे 200 समास होते. साधकांनी याचा सूक्ष्म अभ्यास करून मनन करीत जावे, म्हणजे अनेक गोष्टी उलगडतील. परमार्थाचा मार्ग स्पष्ट होईल. ग्रंथाचे स्तवन मात्र करावे. स्तवन का करायचे असे जर वाटले तर प्रथम तसे करा. अनुभव घेऊन पहा. हे शरीर पंचभौतिक जड असून त्याच्याकडून सर्व कार्य करविणारा आत्माच आहे, म्हणून केलेले स्तवन त्यालाच पोचणार, कारण आत्मा सर्व करतो असे जाणण्यावर कवित्व तेवढेच मनुष्याने केले असे म्हणणे अशुद्ध प्रामाणिकपणा ठरेल. देह तत्व यांची निराकरण झाल्यानंतर आपले असे वेगळेपण कुठे राहील? ही विवेकाची कामे आहेत, तेव्हा भ्रमात सापडू नका. जगदीश्वराने यथा योग्य रीतीने क्रमाक्रमाने सर्व रचना केलेली आहे. या ठिकाणी हा आपला श्री दासबोध ग्रंथ कथासार संपला. जर समजा काही एका कदाचित बोलण्यामध्ये चूक झाली असेल तर तुम्ही मोठ्या मनाने क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. हरये नमः. कनादीश तो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंत अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोध कथासार समाप्त झाले.